अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत राजकीय हदरा बसवणारी मोठी बातमी। आमदार बबनराव पाचपुते घेणार मोठा निर्णय। आमदार बबनराव पाचपुते निवडणूक लढणार नाहीत तर सर्वच राजकीय समीकरणे बदलणार, मग नेमकी संधी कुणाला, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यात राजकीय दृष्ट्या बलशाली म्हणून लौकिक असलेले विद्यमान आमदार बबनराव पाचपुते गेली 1980 पासून राजकारणात सक्रिय आहेत। अनेक बलाढ्य शक्तींना झुकवत त्यांनी राजकीय पदे पराक्रांत केली। श्रीगोंदा तालुक्याचे नाव राजकीय इतिहासात त्यांनी नोंदविले। गृहमंत्रीपदी, आदिवासी विकास मंत्रीपदी, वनमंत्रीपदी तसेच पालकमंत्री पद सारखे सर्वोच्च मंत्रीपदे तालुक्याला बबनराव पाचपुते यांच्या निमित्तानं भेटली होती। राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षामध्ये 2014 साली प्रवेश करून विधानसभेत सामोरे गेले होते, परंतु त्यावेळी राहुल जगताप या उमद्या तरुणानं जनमत काबीज करत आमदारकी पाचपुते यांच्याकडून हिसकावून घेतली। परंतु तरीही न थांबता पुन्हा हिरारीनं कामास पाचपुते लागले होते। 5 वर्ष जनसंपर्कात राहून टायगर अभी जिंदा है ही म्हण शब्दशः त्यांनी सिद्ध केली। आतापर्यंत जेवढा निधी आमदारकीत आणला नव्हता त्यापेक्षा अधिक निधी 2014 ते 2019 या काळात तालुक्याच्या विकासासाठी आणला। त्याच बळावर 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकी खेचून आणली। कोट्यावधी रुपयांचा निधी तालुक्याला त्यांनी आणला। विकासाची कामे ग्रामीण भागापासून श्रीगोंदा नगरपालिकेच्या वार्डापर्यंत नेला। परंतु याच काळात आमदार बबनराव पाचपुते यांची शारीरिक परिस्थिती नाजूक झाली। अनेक ऑपरेशन्स, घशाचा होणारा त्रास या गोष्टींमुळे पाचपुते पुरते वैतागले आहेत। मतदारसंघाचा मोठा आवाका असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत त्यांना झेपणे आता अशक्य झाल्याचे दिसते आहे। त्यामुळे त्यांची पत्नी सौ प्रतिभा पाचपुते, पुत्र विक्रमसिंह व प्रतापसिंह यांचा आधार घेत जनसंपर्क त्यांनी जिवंत ठेवला। बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी अवस्था सध्या राजकारणाची झाल्यानं आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या आजारपणामुळे 2024ची आमदारकी न लढण्याचं म्हटलं असल्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर जबाबदार कार्यकर्त्यांकडून समजत आहे। आमदार बबनराव पाचपुते स्वतः निवडणूक लढणार नसतील तर तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार असून अनेकांच्या आमदारकीच्या इच्छा यामुळे प्रबळ होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यासाठी पाचपुते यांना घरातील पत्नी प्रतिभा किंवा विक्रम किंवा प्रताप यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे करावी लागणार असल्यानं पक्ष हे मान्य करील का, अशी ही शंका उपस्थित होत आहे। या तिघांपैकी कोण उभे करणार की अन्य नेत्यांप्रमाणे तटस्थ राहण्याचे पाचपुत्यांना हे पसंती पडणार नसल्यानं आमदार बबनराव पाचपुते यांनी घेतलेला निर्णय कितपत सत्य ठरेल हा येणारा काळच ठरवेल। आमदार बबनराव पाचपुते 2024ची विधानसभेची निवडणूक लढणार नसल्यानं ही बातमी मोठी राजकीय हादरा निर्माण करणारी आहे। यामुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या चर्चेला सध्या उधाण येत आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह श्रीगोंदा।